नमस्कार. आज आपण समांतरभुज चौकोन व त्रिकोणांची क्षेत्रफळे हा 11वा धडा त्याच्यातील स्वाध्याय 11.3 याच्यातील आपल्याला उदाहरणं बघायची आहेत. राहिलेली उदाहरणं. तर प्रश्न असा आहे, आजचा पहिला प्रश्न, त्रिकोण एबीसी मध्ये, आता आकृती इथं तयार आहे बघा. या आकृतीत त्रिकोण एबीसी मध्ये एडी ही मध्यगा आहे. एडी ही मध्यगा, याचा अर्थ काय? एडी ही मध्यगा असेल तर नक्कीच बीसी बाजूचा डी हा काय मध्यबिंदू आहे. याचा अर्थ कसा होतो? बीडी बरोबर डीसी. मध्यगा म्हणजे मध्यबिंदू आणि समोरचा शिरोबिंदू जोडला, बाजूचा मध्यबिंदू आणि समोरील शिरोबिंदू जोडला की त्याला मध्यगा म्हणतात. त्याप्रमाणे डी हा मध्यबिंदू होतो. पुढे काय म्हटले बघा, एडी या मध्यगेचा ई हा मध्यबिंदू आहे. परत एडीचा ई सुद्धा हा काय मध्यबिंदू आहे. म्हणजे दोन भाग होतात, एडीचे समान दोन भाग होतात. म्हणजेच एई शी समान कोणते होते? ईडी. अशी अवस्था असेल त्रिकोणात तर त्याच्यावर असं दाखवायचं आहे, सिद्ध करून दाखवायचं आहे, क्षेत्र बीडी कुठे आहे बघा आकृतीत. बीईडी हा त्रिकोण जो आहे, या त्रिकोणाचं क्षेत्रफळ, या त्रिकोणाचं क्षेत्रफळ, त्रिकोण एबीसी म्हणजे मोठा त्रिकोण जो आहे, त्या मोठ्या त्रिकोणाचे 1 2 3 4 चार भागात विभाजन झाले, चार भाग पडलेले आहेत. त्यापैकी एक भाग म्हणजे त्रिकोण बीडी, याचं क्षेत्रफळ कसं आहे? त्रिकोण एबीसीच्या क्षेत्रफळाच्या चतुर्थांश आहे, म्हणजे पाव भाग आहे. हे आपल्याला सिद्ध करायचं आहे. तर त्याच्याकरता आपल्याला हे चारही जे इथं आकृतीत हे आहेत त्रिकोण, त्यांच्या क्षेत्रफळांचा विचार करायला लागणार. याच्या आधी झालेला आहे मागच्या व्हिडिओमध्ये. एखाद्या त्रिकोणाची आपण मध्यगा काढली तर ती मध्यगा काय करते? त्या त्रिकोणाचं दोन समान क्षेत्रफळांमध्ये काय करते? विभाजन करते. या मुद्द्याचा इथं उपयोग करून हे आपल्याला गणित सोडवता येईल. त्याप्रमाणे लिखाण करूया. उकल. पहिला दिलेली माहिती कशी आहे? त्रिकोण एबीसी मध्ये एडी ही काय मध्यगा आहे, मध्यगा आहे व ई हा एडीचा मध्य आहे, एडीचा मध्य आहे. आता या ठिकाणी ई हा मध्यबिंदू असेल एडीचा, तर त्रिकोण एबीडीचा विचार केला तर बीई काय होते? मध्यगा होते. तसंच त्रिकोण एसीडीचा विचार केला तर एडीचा हा मध्यबिंदू असल्यामुळे सीई सुद्धा काय होते? मध्यगा होते. मग आकृतीत तीन मध्यगांची आपल्याला इथं नावं सांगता येतात. त्यापैकी त्रिकोण एबीसीचा विचार करूया. आणि म्हणून त्रिकोणाची मध्यगा, त्रिकोणाची मध्यगा त्रिकोणाच्या किंवा त्रिकोणात दोन समान क्षेत्रफळात काय करते? विभाजन करते. त्रिकोणाची मध्यगा त्रिकोणात दोन समान क्षेत्रफळ असणाऱ्या त्रिकोणात विभागते. हे आपण मागच्या व्हिडिओमध्ये बघितले. ह्या त्रिकोण एबीसी त्याची मध्यगा काढली तर त्रिकोण एबीडी आणि त्रिकोण एसीडी हे दोन त्रिकोण आहेत. या दोन्ही त्रिकोणांचे क्षेत्रफळ विषयाचा समान असतात. हे आपण मागच्या व्हिडिओमध्ये सिद्ध केलेलं, त्याचा इथं उपयोग होतो त्या मुद्द्याचा. आणि म्हणून त्रिकोण एबीडी, क्षेत्र एबीडी म्हणूया आपण, क्षेत्र एबीडी बघा बरोबर आहे का आकृतीत. एबीडी हा त्रिकोण आहे, या त्रिकोणाचं क्षेत्रफळ जेवढं असेल तेवढंच त्रिकोण एसीडीचं क्षेत्र, बरोबर, क्षेत्र एसीडी. आणि म्हणून या कुठल्याही एका त्रिकोणाचा आपण विचार घेतला, त्रिकोण मोठ्या त्रिकोण एबीसीच्या बाबत, तर ह्या त्रिकोणाचं क्षेत्रफळ कसं असेल? या मोठ्या एबीसीच्या क्षेत्रफळाच्या निम्मा असेल. कारण दोन समान विभाग केले झाले, त्यातला एक भाग म्हणजे निम्मा असेल. आणि म्हणून क्षेत्र एबीडी बरोबर हाफ किंवा निम्मा क्षेत्र एबीसी. बघा लक्षात येते का? त्रिकोण एबीसीचे एडीमध्ये दोन भाग झाले, त्या दोघांचे क्षेत्रफळ समान आहेत. त्यातला एक भाग म्हणजे त्रिकोण एबीसीच्या क्षेत्रफळाच्या निम्मा आहे. हे आपल्याला इथं मिळतं. एक नंबर. तसेच
त्रिकोण ABD मध्ये बघूया आपण, विचारात घेऊया. इथं नंबर 1 करा पाहिजे, 1 इथं 2 करा. त्रिकोण ABDच्या बाबत, त्रिकोण ABD मध्ये त्रिकोण ABDची AD ही बाजू, त्याचा हा मध्यबिंदू आहे. म्हणजेच BE काय होते, मध्यगाव मध्ये ADचा E हा मध्य, E बिंदू हा मध्यबिंदू आहे. आणि म्हणून B ही मध्यगाव होते, B ही काय होते, मध्यगाव होते. आणि म्हणून इथेही दोन त्रिकोणात इथे विभाजन होते. ABDचे दोन भाग होतात BE मुळे. या दोन्ही त्रिकोणांची क्षेत्रफळ कशी होतात, समान होतात. आणि म्हणून क्षेत्र BED, आपल्याला मेन BED घ्यायचं आहे. क्षेत्र BED बरोबर हा क्षेत्र BEDचं क्षेत्रफळ कसं असेल, त्रिकोण ABDच्या निम्मा आहे. क्षेत्र कोणता, ABD. नंबर 3. आता ह्या ठिकाणी ABD आहे, क्षेत्र ABD आहे, इथे क्षेत्र ABD. आपल्याला हा पावभाग आहे, या मूळ त्रिकोणाच्या क्षेत्रफळाचा पावभाग आहे, हे आपल्याला इथं सिद्ध करायचं. हा आपल्या समोरचा प्रश्न आहे. त्याच्याकरता काय करूया आपण, ABD मध्ये, क्षेत्र ABD मध्ये ही गोष्ट ठेवूया आपण इथं. म्हणून पक्षांतर करा, इथं 2 भागिलेचं काय होतं, इकडे 2 होणार. आणि म्हणून डबल क्षेत्र BED बरोबर 1/2चं पक्षांतर केलं, पण 2 भागिलेचं इकडे काय होतं, गुणिले दुप्पट. क्षेत्र BEDचं क्षेत्रफळाच्या दुप्पट कोणाचं, त्रिकोण ABD, क्षेत्र ABD. त्यामुळे आपण नंबर इथं न लिहिता आपण नंबर इथं 3 लिहूया, कारण याचं मिक्सिंग करायचं आपल्याला. ABD बद्दल आपण काय लिहूया, डबल इथं हे लिहूया, म्हणजे आपल्याला साध्य मिळवणं अतिशय सोपं जातं. पुढे बघा, विधान 2 आणि 3 वरून, विधान 2 आणि 3 इथं ABD आहे, इथं ABD. हे याच्याबद्दल हे आहे आणि ABD बद्दल इथं आहे. हे आपण इथं 2 आणि 3चं एकत्रीकरण करून आपण निष्कर्ष काढूया. विधान 2 व 3 वरून ABD काढूया आणि त्या ठिकाणी त्याची समान किंमत काय, 2 क्षेत्र BED, 2 क्षेत्र BED बरोबर काय, 1/2 किंवा 1/2 क्षेत्र ABC. बघा समजते का, 2 आणि 3 हा जो ABD आहे, इथं ABD आहे. याच्याबद्दल आपण हे लिहूया आणि हे इथं ठेवूया, म्हणजे आपल्याला हे विधान वरचं तयार होतं. लक्षात आलं का, हे इथं 2 आहे, इथं 2 गुणाकार रूपात आहे, ते इकडे काय होणार, भागाकार होणार. आणि यावरून म्हणून क्षेत्र BED बरोबर हे 2/1चं काय होतंय, 1/2 हे पक्षांतर झालं आणि इकडचं पुढचं आहे ते कॉपी होणार, 1/2 क्षेत्र ABC. आणि पुढे काय संक्षिप्त रूप द्या, इथं 2 अपूर्णांकाचा होणार, म्हणजे अंशांचा गुणाकार छेदांचा होणार, 1/1 होणार आणि 2 4 क्षेत्र ABC. हे कुणाचं उत्तर, क्षेत्र BED साठी. म्हणजे याच्यावरून आपल्याला सिद्ध होतंय त्रिकोण BEDचं क्षेत्रफळ हे कसं आहे, त्रिकोण ABCच्या क्षेत्रफळाचा पावभाग आहे, हे आपल्याला इथं मिळतं. आपल्याला साध्य सिद्ध त्रिकोण ABCच्या क्षेत्रफळाचा पावभाग हा त्रिकोण BEDचं क्षेत्रफळ आहे. अशा प्रकारची गणितं याच्यामध्ये आहेत स्वाध्याय 11.3 मध्ये. आणखीन दुसरं उदाहरण बघूया. या ठिकाणी 11.3 मधील दुसरं उदाहरण आहे. बिंदू D, E व F हे 3 बिंदू आहेत. हे कसे आहेत, त्रिकोण ABCच्या बाजू BC, CA आणि AB यांचे काय आहेत, मध्यबिंदू आहेत. तर BCचा पहिला बाजू दिलेत, BCचा मध्यबिंदू D आहे, CAचा मध्यबिंदू E आहे आणि ABचा मध्यबिंदू F आहे. अशा प्रकारची आकृती काढायची आहे आणि त्याच्यानंतर आपल्याला या दिलेल्या प्रश्नांची उत्तरं शोधायची आहेत. मग त्याप्रमाणे आकृती काढूया.
पहिला काय करूया आपण, त्रिकोण एबीसी काढूया. त्रिकोण एबीसी आपण काढला. इथं याला नाव द्या ए बी आणि सी. बरोबर आहे. त्रिकोण एबीसी काढला. नंतर डी बिंदू कोणाचा मध्यबिंदू आहे, बीसी. बीसीचा डी हा मध्यबिंदू आहे, म्हणजेच बीडीशी समान डीसी मध्यबिंदू असल्यामुळे. पुढे बघा ई हा सीएचा मध्यबिंदू आहे किंवा एसीचा मध्यबिंदू आहे. इथं सिंगल कोण करूया, ई हा मध्यबिंदू म्हणजे एईशी समान ईसी असं होणार. आणि एफ हा कोणाचा मध्यबिंदू आहे, एबीचा. एफ बरोबर एफ बी हे समान होणार. अशा प्रकारचं आहे. तर याच्यामध्ये हे मध्यबिंदू आहे. तर दर्शवा की म्हणजे दाखवा की बी डी ई एफ आकृती बघा, बी डी ई एफ म्हणजे जोडायची गरज आहे. हे जोडूया. आणि हे जोडायला लागणार. म्हणजे दिलेल्या माहितीवरून आपल्याला ही आकृती अशी काढता आली पाहिजे. दिलेल्या माहितीवरून आकृती आपण तयार केली. याच्यामध्ये बघा पहिला प्रश्न आहे बी डी ई एफ. बी डी ई एफ हा काय आहे, समांतरभुज चौकोन आहे, हे सिद्ध करून दाखवायचं. दुसरा प्रश्न असा आहे डीई एफ कुठे आहे बघा आकृतीत, डीई एफ हा त्रिकोण. ह्या त्रिकोणाचं क्षेत्रफळ, ह्या त्रिकोणाचं क्षेत्रफळ कसं आहे, पावभाग आहे. त्रिकोण एबीसीच्या क्षेत्रफळाच्या 1/4 आहे. 1/4 म्हणजे पावभाग. त्रिकोण एबीसी म्हणजे मूळ त्रिकोणाचा हा पावभाग आहे, हे सिद्ध करायचं. नंतर तिसरा प्रश्न आहे बीडीई एफ ह्या चौकोनाचं क्षेत्रफळ. बीडीई एफ ह्या चौकोनाचं क्षेत्रफळ कसं आहे, त्रिकोण एबीसीच्या क्षेत्रफळाच्या निम्म आहे, म्हणजेच 1/2 आहे. हे आपल्याला इथं सिद्ध करून दाखवावं लागेल. त्याच्याकरिता बघा आपण सुरुवात करूया. दिलेली माहिती आपण लिहिली पाहिजे उकलमध्ये. उकल त्रिकोण एबीसी च्या बाजू बीडी एसी व एबी यांचे मध्यबिंदू अनुक्रमे बीडीचा मध्यबिंदू कोणता, डी, नंतर एसीचा ई, स्वल्पविराम ई व एफ. मध्यबिंदू अनुक्रमे एबी ई डी ई एफ हे आहेत. किंवा हे वाक्य पूर्ण आहे तसं लिहिलं चालतं. मी बदल केला, पहिला बाजू लिहिल्यानंतर मध्यबिंदू लिहिलं किंवा आहे असं लिहिलं तरी चालतं, कारण हे आपल्याला मदतीला मिळणार. आता ह्याच्यापूर्वी आपण शिकलेलं पूर्वज्ञान कोणतं आहे, त्रिकोण घेतला आपण. त्रिकोणाच्या 2 बाजूचे मध्यबिंदू जोडले की त्याला मध्यबिंदूचा प्रमेय लागतो. तो मध्यबिंदू आपण जोडले तर काय होते, ही रेषा जी आहे ही तिसऱ्या, पहिली बाजू ही दुसरी बाजू, मूळ एबीसीचा विचार करतो. एबी आणि एसीचे मध्यबिंदू घेतले, ते जोडणारा रेषाखंड हा कसा असतो, तिसऱ्या बाजूला कसा असतो, समांतर असतो आणि तिसऱ्या बाजूच्या निम्म्या लांबीचा असतो. हे आपण गुणधर्म आपण बघितलेला आहे, त्याचा इथं उपयोग होणार आहे. आणि म्हणून मध्यबिंदूच्या प्रमेयानुसार त्रिकोणाच्या 2 बाजूच्या मध्यबिंदूंच्या प्रमेयानुसार कुठला त्रिकोण घ्या, त्रिकोण एबीसी मध्ये मूळ त्रिकोण, ते हे 2 बिंदू घेतले पण मध्यबिंदू, हा जोडणारा रेषाखंड कसा असतो, तिसऱ्या बाजूला समांतर असतो. मध्ये ईएफ ही समांतर कोणाला असणार, बीसीला. ईएफ ही समांतर बीसीला आहे व किंवा म्हणून म्हणा आता ईएफ ही समांतर बीसीला आहे. आता बीसीचाच बीसी वरच डी बिंदू असल्यामुळे ईएफ समांतर बीडी लिहिलं चालतंय. आणि म्हणून ईएफ समांतर बीडी लिहायची काही गरज नाही, पण काही मुलांना समजणार नाही म्हणून मी इथं हे लिहिलं, याची काही गरज नाही. ईएफला समांतर बीसी आहे आणि बीसीवरचा डी बिंदू असल्यामुळे ईएफ बरोबर बीडी म्हटलं तर चालतं, ईएफ बरोबर डीसी म्हटलं तर चालतं. पण डीसीचा इथं आपल्याला काय उपयोग नाही, कारण पहिला प्रश्न आहे हा समांतरभुज चौकोन दाखवायचा आहे.
मग त्याच्याकरता समोर असलेली बाजू समांतर असतात. बी सी बाजू होते का, या चौकोनाची बी सी बाजू होत नाही, बी डी होते. त्यामुळे ई एफला समांतर बी सी आणि एफला समांतर म्हणजे बी सी बद्दल काय लिहिलं, बी डी लिहिलं. आणि म्हणून व म्हणा आणि समांतर. तसंच याचा संबंध कसा आहे, लांबी संबंधी संबंध. या बी सीच्या काय असतो, निम्मा असतो. व ई एफ बरोबर हाफ किंवा निम्म बी सी आहे, बी सीच्या निम्मी ई एफ आहे. पण इथं डी हा मध्यबिंदू आहे, हा लिहिलेला आहे. पण बी डी बरोबर डी सी आणि मग याचा जर बी डी कशी आहे, बी सीच्या निम्मी आहे. आणि म्हणजेच ई एफ बरोबर काय होते, बी डी. आता हे दोन्ही उदाहरण या चौकोनामध्ये, आणि म्हणून चौकोन कुठला म्हटला बघा, बी डी ई एफ. चौकोन बी डी ई एफ या चौकोनाचा विचार केला तर समोरासमोरील बाजू समांतर आहेत, इथं लिहिलंय. आणि तशाच समोरासमोरील बाजू समान पण आहेत. मग हा प्रकार कोणता असेल चौकोनाचा, समांतरभुज चौकोन. आणि म्हणून चौकोन बी डी ई एफ हा काय आहे, समांतरभुज चौकोन आहे. समांतरभुज चौकोन आहे हे आपल्याला मिळते. पुढचा प्रश्न बघा, क्षेत्र डी एफ. या डी एफचं क्षेत्रफळ कसं आहे, ए बी सीच्या क्षेत्रफळाच्या निम्मा आहे. त्याच्याकरता आपण बघूया, हे साध्य 1 झालं. आता हे त्रिकोणाचं क्षेत्रफळ मूळ मोठ्या त्रिकोणाच्या क्षेत्रफळाच्या पावभाग आहे, हे आपल्याला सिद्ध करायचं आहे. आता चौकोन बी डी ई एफ चा कर्ण बीडी, कर्ण एफडी, कर्ण एफडी आहे. हा समांतरभुज चौकोन असेल आणि एखादा कर्ण काढला तर समांतरभुज चौकोनाचा गुणधर्म काय सांगतो, ह्या कर्णामुळे काय होतात, 2 भाग होतात. ते दोन्ही भाग त्रिकोणाचे आहेत, ते दोन्ही समान क्षेत्रफळाच्या त्रिकोणात काय केलं जातं, विभागलं जातं या कर्णामुळे. आणि म्हणून हे दोन्ही त्रिकोण क्षेत्रफळाने समान आहेत. म्हणून त्रिकोण डी एफ, क्षेत्र डी एफ बरोबर क्षेत्र डी ई एफ समान क्षेत्रफळ काय होतं, डी बी एफ. कारण कर्ण काय करतो, या समांतरभुज चौकोनाला 2 समान क्षेत्रफळात विभागतो, याचा वापर केलेला आहे इथं. नंबर इथं 1 घ्या. तसेच हा चौकोन घेतला. आता इकडचं चौकोन घ्या, हा सुद्धा समांतरभुज चौकोन आपल्याला सिद्ध करता येतो. त्या चौकोनाचं नाव काय, चौकोन डी सी ई एफ. तसेच चौकोन डी सी ई एफ. हा चौकोनाची नावं नीट लिहिता आली पाहिजे ना, काही पुराणा. डी सी ई एफ असं लिहिलं पाहिजे, कारण क्रमांक डी कडून सी कडे चला, सी कडून ई कडे आणि ई कडून एफ कडून लास्ट डी मध्ये. हे चौकोनाचं नाव व्यवस्थित लिहिलं आलं पाहिजे, अक्षर मागं पुढं होता कामा नये. हा सुद्धा काय, हा सुद्धा समांतरभुज चौकोन आहे, हे दाखवता येते. जसं आपण हा मध्यबिंदूंचा वापर करून आपण हा समांतरभुज चौकोन दाखवला, तसंच इथं सुद्धा मध्यबिंदू आहेत. त्यामुळे डी सीच्या इथं बी सीच्या निम्म डी सी असेल आणि डी सी समान ई एफ असेल, म्हणजे समोरासमोर समांतर आणि समान आहेत. त्यामुळे हा सुद्धा समांतरभुज चौकोन आहे. आणि समांतरभुज चौकोनात कर्ण कोणता आहे, डी हा कर्ण आहे. त्यामुळे इथे क्षेत्रफळ समान होतात आहे, दाखवता येते. तसेच आणि डी हा कर्ण आहे, डी ई हा काय कर्ण आहे. आणि म्हणून इथेही समान क्षेत्रफळात विभागला जाणार. समांतरभुज चौकोनात कर्णामुळे समक्षेत्राचे त्रिकोण आपल्याला मिळतात. त्यापैकी त्रिकोण डी एफ चं क्षेत्रफळ, क्षेत्र डी एफ शी समान क्षेत्र डी सी, क्षेत्र डी सी.
नंबर 2. आणि आता तिसरा समांतरभुज जोड, हा पहिला झाला, हा दुसरा झाला, आता तिसरा अवयव, तिसरा समांतरभुज आणि DEAF चौकोन DEAF बरोबर आहे का बघा. DEAF हा समांतरभुज, हा सुद्धा समांतरभुज चौकोन, समांतरभुज चौकोन असल्याने समांतरभुज चौकोन असल्याने काय होते, इथं सुद्धा आपल्याला 2 समान क्षेत्रफळाचे त्रिकोण मिळतात असल्याने क्षेत्र DEF बरोबर क्षेत्र AEF, क्षेत्र AEF नंबर 3. पहिल्या विधानामध्ये या त्रिकोणाच्या क्षेत्रफळ समान येत आहे. विधान 2 मध्ये या त्रिकोणाच्या क्षेत्रफळाशी समान हा त्रिकोण आहे. विधान 3 मध्ये या त्रिकोणाच्या क्षेत्रफळाशी हा त्रिकोण आहे. याचा अर्थ काय, चारही त्रिकोण आहेत हे समान क्षेत्रफळाचे आहेत हे आपल्याला मिळतं. आपण 1/4कडे चाललोय म्हणजे याची चौपट घेतली की त्रिकोणाचं क्षेत्रफळ मिळतं. हे आपल्याला या वाटेनं आपण हे नंबर 1, 2, 3 तयार केलेत. याच्यावरून हे चारही त्रिकोण आहेत हे समान होतात. विधान 1, 2, 3 वरून विधान 1, 2, 3 वरून विधान 1, 2 व 3 वरून असं लक्षात येते की क्षेत्र DEF, क्षेत्र DEF बरोबर क्षेत्र काय होतं आहे, इथं DEF आहे बघा, इथेही आहे, इथे आहे, म्हणजे याच्या समान ते आहे, पहिल्याशी समान ते दुसरं आहे, परत दुसऱ्या समान तिसरं आहे. तर त्याप्रमाणे क्षेत्र दुसरा त्रिकोण कोणता, काय लिहिलं नाव, DBF शी समान कोणता आहे तो बा, DBF शी समान कोणता, DC, क्षेत्र DC शी समान क्षेत्र चौथा कोणता, AEF हे आपल्याला मिळतं. चारही त्रिकोण 1, 2, 3, 4 चारही त्रिकोण समान क्षेत्रफळाचे आहेत आणि म्हणून 4 पट क्षेत्र DEF, क्षेत्र DEF बरोबर ह्या चारही त्रिकोणाच्या क्षेत्रफळांची बेरीज म्हणजे त्रिकोण ABCचं क्षेत्रफळ मिळतं. पहिला अधिक दुसरा अधिक तिसरा अधिक चौथा चारही त्रिकोणांची बेरीज म्हणजे समान किंमत असल्यामुळे काय केलं आपण, एकाच त्रिकोणाच्या क्षेत्रफळाची चौपट केली तर त्रिकोण ABCचं क्षेत्रफळ मिळतं, क्षेत्र ABC. आणि पुढे आपण हे 4 गुणाकार रूपात आहेत, याचा छेद 1 आहे आणि पक्षांतर केलं तर काय होते, आणि म्हणून क्षेत्र DEF बरोबर 1/4 4/1चं काय होतं 1/4 उलटं होतं, व्यस्त होतं आहे, क्षेत्र ABC हे आपल्याला मिळते. हे साध्य दुसरं हे असं मिळतं. आता पुढचा प्रश्न जो आहे तो आपण बघूया. तिसरा प्रश्न याच्यावरचा तो सोडूया. तो कसा सोडवता येतो विचार करा. याच्यामध्ये चौकोन BDEF 4 शिरोबिंदू आहेत म्हणजे हा चौकोन आहे, हा समांतरभुज चौकोन आहे, त्याचं क्षेत्रफळ बरोबर त्रिकोण ABCच्या क्षेत्रफळाचे निम्म आहे. कुठं बघा आकृतीत BDEF या चौकोनाचं क्षेत्रफळ या त्रिकोणाच्या क्षेत्रफळाच्या निम्म आहे किंवा 1/2 आहे हे आपल्याला सिद्ध करायचं. तर इथं तुम्हाला तयार आहे, ABC आहे, इथं ABC आहे, इथं 1/2 आहे, इथं 1/4 आहे. आता DEFला आपण काय करायचं, DEF इथं आहे त्याला हा त्रिकोण जोडूया त्याप्रमाणे बघा, किंवा 2 न गुणूया, दोन्ही बाजूस विधानाच्या दोन्ही बाजूस, कारण दुप्पट करूया, ह्या त्रिकोणाचं क्षेत्रफळ आहे त्याच्यात डबल केलं तर आपल्याला चौकोनाचं मिळतं आणि इकडे डबल 2 न गुणूया, विधान वरील विधानास असं म्हणा, वरील विधानास
वरील विधानास 2 ने गुणून, मग समीकरणाचा नियम काय? डाव्या बदला आपण डावी आणि उजवी बाजू कशी समान आहे, डाव्या बदला 2 न गुणला तर उजव्या बदला 2 न गुणलंच पाहिजे, हा समीकरणाचा नियम आहे. दोन्ही बदला 2 न गुणूया आणि म्हणून डबल क्षेत्र DF बरोबर इथेही 2 न गुण, डाव्या बदला गुणलं उजव्या बदला पण 2 न गुणूया आणि उजवी बाजू कोण आहे ती काय कशी आहे ती तिथं कॉपी करा. 1/4 क्षेत्र ABC. इथं संक्षिप्त 2 आणि गुणिले 1/4. इथं संक्षिप्त 2 अंशात आहे आणि 4 छेदात आहे, त्यामुळे कॅन्सल होत आहे. 2 के 2 2 2 4 आणि बरोबर शिल्लक काय राहतं, याचं उत्तर काय 1 गुणिले 1 म्हणजे 1च, 1/2 क्षेत्र ABC हे आपल्याला मिळतं. आणि डाव्यातला बघा डबल क्षेत्र, डबल क्षेत्र DF आहे. आता DFशी समान काय विधान 1 मध्ये म्हटलं बघा, हे दोन्ही त्रिकोण क्षेत्रफळ काय विधान 1 मध्ये म्हटलं होतं, हे दोन्ही त्रिकोणांची क्षेत्रफळ कशी समान आहेत, त्यामुळे आपण डबल करूया आणि म्हणून क्षेत्र DEF अधिक क्षेत्र कोणता दुसरा त्रिकोण कोणता DBF क्षेत्र DBF, कारण हे दोन्ही त्रिकोणांची क्षेत्रफळ समान असल्यामुळे याची डबल करण्यापेक्षा एका त्रिकोणाचं डबल करण्यापेक्षा आपण दोन्ही समान क्षेत्राचे त्रिकोण आपण जोडले, कारण जोडता येते कारण संलग्न आहेत, एक सामायिक बाजू आहे त्यांची, ते आपण लिहिले आणि हे दोन्ही त्रिकोण मिळून काय तयार होतो आपल्याला चौकोन BDEF हा चौकोन मिळतो आणि म्हणून क्षेत्र BDEF बरोबर 1/2 क्षेत्र ABC. या सिद्धतेकडे आपण पोचतो आणि अशा रीतीने आपण हे तिसरं साध्य सिद्ध करून दाखवलेलं आहे. लक्षात आलं? तर या ठिकाणी प्रश्न असा आहे, त्रिकोण ABC मध्ये 3 बाजूपैकी 2 बाजू दिलेले आहेत, AB पहिली बाजू, दुसरी बाजू AC, वर D व E या 2 बाजूच्या वर D आणि E फक्त बिंदू आहेत, मध्यबिंदू असं काय दिलेलं नाही, फक्त बिंदू आहेत त्या बाजूवर. AB वर D बिंदू आहे आणि दुसरी बाजू AC वर कोणता आहे E बिंदू आहे. तर असे आहेत की ह्या त्रिकोण DBCचं क्षेत्रफळ आणि त्रिकोण ABCचं क्षेत्रफळ काय होईल समान होईल. अशी अवस्था असेल तर याच्यावरनं DE समांतर BC हे आपल्याला सिद्ध करून दाखवावं लागेल. तर आकृती याला दिलेली नाही, आपण आकृती बनवूया. आकृतीत काय काय करायला पाहिजे बघा, पहिला त्रिकोण ABC काढूया. हा त्रिकोण आपण काढला, याला नाव द्या AB आणि C, कॅपिटल नाव द्यायची. त्रिकोण ABC. आता पहिली बाजू AB वर कोणता बिंदू आहे D बिंदू आहे, दुसरी बाजू कोणती आहे AC वर E बिंदू आहे, हा इथं घेतला. AC या 2 बिंदूंच्या दरम्यान जे असंख्य बिंदू आहेत त्यापैकी E बिंदू आपण घेतला. त्याच्यानंतर त्रिकोण हे असे घेतले की DBC कुठे आहे बघा आकृतीत, DBC या त्रिकोणाचं क्षेत्र म्हणजे DC हे जोडणं गरजेचं आहे. इथं 3 अक्षरी म्हणजे त्रिकोण आहे, या त्रिकोणाचं क्षेत्रफळ DBC बघा आकृतीत, DBC हा त्रिकोण झाला. याचं क्षेत्रफळ जेवढं आहे तेवढ्याच समान मापाचं क्षेत्रफळ कोणाचं आहे ABC. EBC कुठे आहे बघा, E B आणि C म्हणजे इथं B जोडण्याची गरज आहे प्रश्नानुसार. तर हा त्रिकोण मी रेखांकित करतो म्हणजे तुम्हाला लक्षात येईल. हा त्रिकोण आणि हा दुसरा त्रिकोण या 2 त्रिकोणांची क्षेत्रफळ समान आहेत. तर याच्यावर प्रश्न काय, D कशी आहे समांतर आहे BC ला, हे आपल्याला दाखवावं लागतं. D आणि BC समांतर आहे हे दाखवायचं आहे. मग त्याच्याकरता आपण त्रिकोणाच्या क्षेत्रफळाचा वापर करूया. जेव्हा 2 त्रिकोणांचा पाया कसा असतो समान असतो आणि 2 त्रिकोणांचं दोन्ही त्रिकोण कसे 2 रेषामध्ये समांतर रेषामध्ये बद्ध असतील तरच त्या त्रिकोणांची क्षेत्रफळ काय होतात समान होतात, किंवा 2 त्रिकोणांची उंची कशी असली पाहिजे समान असली पाहिजे. आता इथं घेऊया आपण सिद्धता केली आहे याची. उकल आकृतीत
किंवा त्रिकोण ABC मध्ये हे लिखाण करूया. AB व AC, AB व AC वर, AB आणि AC वर D व E हे बिंदू आहेत, हे बिंदू आहेत. कारण प्रश्नात दिलेलं वर्णन आपण उत्तरात इथं लिहावं लागतं, कारण त्याच्या मदतीनंच आपण हे सिद्ध करू शकतो. त्यामुळे त्याची मदत घ्यावी लागणार आणि त्याचा उत्तरामध्ये उल्लेख करणं गरजेचं आहे. हे आहेत किंवा असे आहेत की, असे आहेत की, इथं दिले बघा, क्षेत्र DBC बरोबर क्षेत्र EBC हे दिलेलं आहे. दिलेली माहिती आपण लिहिली. आता आपण एका त्रिकोणाचा क्षेत्र हे घेऊया, पण हे दोन्ही त्रिकोण कसे आहेत बघा. निरीक्षण केल्यानंतर बघा, त्रिकोण DBC आणि त्रिकोण EBC हे कोणत्या पायावर आहेत? एकाच पायावर आहेत. पाया कोणता? BC. हे दोन्ही त्रिकोण BC या एकाच पायावर उभे आहेत. उभे असून त्यांचे राहिलेले शिरोबिंदू, पहिल्या त्रिकोणाचा BC पाय घेतला तर राहिला शिरोबिंदू कोणता? D. आणि त्रिकोण ABCचा BC हा पाय घेतला, दोन बिंदू राहिले, तिसरा बिंदू E. तसेच असून D आणि E आणि E हे रेषा D वर आहेत, रेषा D वर आहेत. आणि म्हणून समान पाया व समांतर रेषामध्ये बद्ध असलेले त्रिकोण कसे असतात? क्षेत्रफळाने समान असतात. क्षेत्रफळाने समान असतात. या दोन्ही त्रिकोणांचं क्षेत्रफळ कसे समान आहेत हे दिलेलं आहे. त्यांनी इथं दिलं आहे, प्रश्नात दिलं आहे, ते आपण उत्तरात लिहिलेलं आहे, वरती उल्लेख केलेला आहे. दोन्ही त्रिकोणांची क्षेत्रफळ समान आहेत आणि त्यांचा पाया समान आहे. नक्कीच हे दोन्ही जे आहेत त्रिकोण हे समांतर रेषेमध्ये बद्ध आहेत. आणि म्हणून रेषा D हे कशी होते? समांतर BC. हे आपल्याला साध्य मिळते, साध्य सिद्धम. अशा रीते आपण साध्य सिद्ध करू शकतो. इथं मदत कोणती घेतली? दोन्ही त्रिकोणाचा पाया समान असेल आणि दोन्ही त्रिकोण दोन रेषामध्ये बद्ध असतील तर नक्कीच त्या रेषा कशा असतात? समांतर असतात. याचा इथं उपयोग करून घेतला. त्याचंच पुढे आणखीन एक उदाहरण घेऊ आपण इथं. या ठिकाणी पुढचा प्रश्न आहे स्वाध्याय 11.3 मधील चौथा प्रश्न घेतला मी. तर ह्या आकृतीमध्ये निरीक्षण करा. ही आकृती आहे AP, BQ, CR या तीन रेषा आहेत आणि इथं ABC जोडलेला आहे, PQR जोडलेला आहे. प्रश्न असा आहे, आकृतीत APला समांतर दोन उभ्या रेषा म्हणजे काय? समांतर आहे. APला समांतर कोणते आहे? BQ आहे आणि BQला समांतर कोणते आहे? CR आहे. म्हणजे तिन्ही रेषा ह्या एकमेकांना कशा आहेत? समांतर आहेत. तर या माहितीवरून तुम्हाला सिद्ध करायचं आहे त्रिकोण AQCचं क्षेत्रफळ आणि तीन शिरोबिंदू आहेत म्हणजे त्रिकोण झाला. त्रिकोण AQCचं क्षेत्रफळ. आता त्रिकोण AQC कुठे आहे हे आकृतीत पहिला बघितलं पाहिजे. AQ आणि C हा जो त्रिकोण आहे, हा त्रिकोण, या त्रिकोण AQCचं क्षेत्रफळ जेवढं आहे तेवढंच त्रिकोण PBR कुठे आहे बघा? PBR या त्रिकोणाचं क्षेत्रफळ आहे. हे आपल्याला दाखवायचं आहे. तर रेखांकित करूया नको, कारण आकृतीत बऱ्याच रेषाखंड आहेत, त्यामुळे कन्फ्युजन होण्याची शक्यता आहे. त्यामुळे आपण रेखांकन करूया नको. तर आपल्याला इथं दोन त्रिकोणांचे क्षेत्रफळ समान आहे दाखवायचं.
त्रिकोण AQC हा जर विचारात घेतला तर त्यापैकी हा भाग घेऊया आपण. त्रिकोण AQCचा त्रिकोण AQB हा एक त्रिकोण घेऊया, नंतर त्रिकोण BQC घेऊया आणि दोन्ही त्रिकोण मिळून त्रिकोण AQC तयार होतो. मग त्रिकोणाचे आपण दोन भाग करूया, कारण त्याचा उपयोग आपण इथं समांतर रेषामध्ये बद्ध असणारे त्रिकोण समान असतात, क्षेत्रफळाने समान असतात, याचा उपयोग करायचा आहे. त्याच्याकरता याचे दोन भाग करूया, याचेही दोन भाग करूया. त्यातला एक एक भाग समान दाखवूया, दुसरा भाग समान दाखवूया आणि दोन्ही त्रिकोणाच्या क्षेत्रफळांची बेरीज, डाव्यावरची बेरीज बरोबर उजव्यावरची बेरीज समान असते, हे याच्यावरून आपल्याला इथं सिद्ध करता येते. प्रथम आपण घेऊया, आपण पहिली जोडी घ्या. APला समांतर कोणते आहे? BQ. एवढाच भाग घ्या. उकल AP आकृतीत APला समांतर कोणते? BQ आहे. बघा, APला समांतर BQ आहे. आणि आता AQC चा भाग AQB घेऊया आणि दुसरा कोणता? PBCचा भाग घेऊया आपण, PBQ घेऊया आहे. व BQ या एकाच पायावर उभे असलेले त्रिकोण कोणते आहेत बघा, किंवा थोडासा बदल करूया. AP समांतर BQ मध्ये बद्ध असलेले, आपण असूया मध्ये बद्ध असलेले समांतर रेषेमध्ये बद्ध असलेले व BQ या एकाच पायावर उभा असलेले त्रिकोण हे क्षेत्रफळांशी असंच समान असलेले त्रिकोण कोणते आहेत बघा आकृतीत. APला समांतर BQ या पायावर उभे असलेले त्रिकोण कोणता आहेत? AQB आणि PBQ. त्रिकोण क्षेत्रफळाने समान आहेत आणि म्हणून त्रिकोण AQB चं क्षेत्रफळ बरोबर त्रिकोण PBQ क्षेत्रफळ PBQ बरोबर आहे का बघा. AQB आणि PBQ याप्रमाणे क्षेत्रफळ समान. नंबर 1 हा झाला भाग झाला. त्याच्यानंतर बघूया आता तसेच इथं दुसरी आणि तिसरी जोडी घ्या. BQला समांतर CR आहे, तसेच BQ समांतर CR मध्ये बद्ध असलेले व एकाच पायावर उभे असलेले त्रिकोण क्षेत्रफळाने समान असतात. क्षेत्रफळाने समान आहेत. कोणते बघूया आपण? BQ आणि CR मध्ये आपल्याला पहिला इथं त्रिकोण AQC घ्यायचा आहे, त्यापैकी AQB घेतला आहे. आता राहिला बा कोणता? BQC घ्यायचा आहे आणि म्हणून क्षेत्रफळ BQC म्हणजे AQBला AQC जोडलं की आपल्याला AQC मिळतं, मोठा त्रिकोण मिळतो, हा डाव्या बाजूला मिळते. तसं इकडे बघा, हा कोणता? PBR ह्याचा आता पहिला आपण घेतला, PBQ घेतला. आता या ठिकाणी काय घेऊया आपण? BQR घेऊया बरोबर. क्षेत्र BQR. नंबर 2 1 आणि 2 ची बेरीज करूया आपण.
कारण बेरीज करणं गरजेचं आहे. या त्रिकोणाला हा त्रिकोण जोडला की आपल्याला डावी बाजू मिळते, तसं या त्रिकोणाला दुसरा त्रिकोण जोडला की आपल्याला उजव्या बाजूचं विधान मिळतं. त्याच्याकरता बेरीज करणं गरजेचं आहे. विधान 1 व 2 यांची बेरीज करू, डावीचा आणि हे दोन्ही बाजूंची डावी बाजू घ्या. क्षेत्र कोणता AQB अधिक डावी बाजू BQC, क्षेत्र BQC बरोबर उजव्या बाजूला विधानाची उजवी बाजू पहिल्या विधानाची आणि दुसऱ्या बाजूची उजवी बाजू, आपण यांची बेरीज करूया. क्षेत्र कोणता PBQ अधिक क्षेत्र BQR, ह्या दोन्ही त्रिकोणांची बेरीज होऊ शकते कारण संलग्न त्रिकोण आहेत. बघा आकृतीत AQB आणि BQC ह्या दोन त्रिकोणांची बेरीज केलं तर आपल्याला काय होते, AQC होते. आणि म्हणून क्षेत्र AQC बरोबर क्षेत्र PBR, हे आपल्याला साध्य सिद्ध होतं. तर अशा रीतीनं राहिलेले प्रश्न तुम्हाला सोडवायचे आहेत आणि या ठिकाणी हे प्रकरण समांतरभुज चौकोन आणि त्रिकोणांची क्षेत्रफळे हा 11वा धडा सत्र 2 मधील हा इथं संपलेला आहे. राहिलेले उदाहरणं सोडवा आणि अडल्यास विचारा. थँक्यू.